उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये निघालेला हा मोर्चा स्वतः उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे या मोर्चामध्ये चालतात। तर ही दृश्य आपण पाहतो आहोत। उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये आता या मोर्चाला सुरुवात झालेली आहे। धारावीतील टी जंक्शन पासून हा मोर्चा निघाला आणि आता बीकेसी मधील अदानी कार्यालयासमोर हा मोर्चा जाऊन ठेपेल आणि त्या ठिकाणी उद्धव ठाकरे समस्त मोर्चेकरांना मार्गदर्शन करतील। आणि या मोर्चासाठी प्रचंड गर्दी या ठिकाणी झालेली आहे। तीनही पक्षांचे कार्यकर्ते या मोर्चामध्ये आहेत। तसंच धारावीकरांना जे आवाहन करण्यात आलेलं होतं त्यानंतर प्रत्येक गट करून या मोर्चामध्ये सहभागी झाले। हा मोर्चा पुढे बीकेसी अदानी समूहाच्या कार्यालयापर्यंत जाणार आहे। धारावीचा विकास अदानी समूहाकडून करण्याला उद्धव ठाकरेंनी विरोध केलाय। सरकारने हा विकास करावा ही त्यांची मागणी आहे। धारावीचा विकास करण्यासाठी अदानींना पायघडा घालण्यात आला असा आरोप या ठिकाणी उद्धव ठाकरे यांनी केलाय। धारावीचा विकास पुनर्विकास यासाठी म्हणून काढण्यात आलेला हा मोर्चा या माध्यमातून उद्धव ठाकरेंनी सरकारवर आरोप देखील केले। ठाकरे गटाचे सगळे नेते यामध्ये सहभागी झाले। काँग्रेसच्या वर्षा गायकवाड या मोर्चामध्ये आहेत। दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे गटाच्या या मोर्चावर सडकून टीका केलेली होती। टीडीआर लॉबीच्या फायद्यासाठी सुपारी घेऊन या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं, मात्र या मोर्चाचा काहीही फरक पडणार नाही। आम्ही धारावीकरांना पक्की घरं देणारच अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलेली आहे आणि त्याला ठाकरे गटाकडूनही त्याच पद्धतीनं जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं। मात्र आता उद्धव ठाकरे त्या मोर्चाच्या शेवटी देवेंद्र फडणवीसांच्या या टीकेला कशा प्रकारे उत्तर देतात हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे। सागर, त्याआधी संजय राऊतांनी त्याला उत्तर दिलेलं आहे की ती सुपारी आम्ही अडकीत्यात घालून फोडू, मात्र मुंबई कोणाच्या घशात घालू देणार नाही असा इशारा इथे संजय राऊत यांनी दिलाय। ते देखील या मोर्चामध्ये सहभागी झाले। हा मोर्चा फक्त मुंबई वाचवण्यासाठी आणि धारावीकरांसाठी असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। तर उद्धव ठाकरे यांच्या काळातच हा टीडीआर मंजूर झालेला होता आणि त्याचबरोबर हा प्रकल्प उद्धव ठाकरे यांच्या काळातच त्यांच्याच माध्यमातून हे टेंडर पुढे गेलं होतं असा आरोप भाजपकडून करण्यात आला। तर त्यामध्ये बरेचसे बदल करण्यात आले। टीडीआरचा मुद्दा आम्हाला मान्य नाही असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। तसंच धारावीचा विकास हा सरकारनेच करावा अशी मागणी देखील त्यांनी केली। जवळपास 557 एकरमध्ये धारावी वसलेली आहे। अशी आपली सगळ्यात मोठी झोपडपट्टी आणि एका व्यवसायाचं केंद्र म्हणून देखील याकडे पाहिलं जातं आणि धारावीचा विकास हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा। तर ही दृश्य आपण पाहतो आहोत। आता या मोर्चामध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये प्रचंड गर्दी झालेली आहे आणि ही गर्दी लक्षात घेता मुंबई पोलिसांकडून तितकीच खबरदारी घेण्यात आलेली आहे। अतिशय तगडा असा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आला। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुंबई पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जाते। एकूण साधारणतः 5000 कोटींचा हा प्रकल्प आहे जो अदानी समूह या ठिकाणी पूर्ण करणार आहे। मात्र याला आता ठाकरे गटानं आणि महाविकास आघाडीनं विरोध केला। काँग्रेस, राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने यामध्ये थेट दृश्य उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे या मोर्चामध्ये जातात। याआधी देखील मुंबईमध्ये काढण्यात आलेल्या मोर्चाचं नेतृत्व उद्धव ठाकरे यांनी केलं होतं। यापूर्वी देखील आपण पाहिलं की ठाकरे गटाकडून त्याचबरोबर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून अनेकदा मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव असल्याचा आरोप करण्यात आलेला होता आणि आता पुन्हा एकदा मुंबई ही भांडवलदारांच्या घशात घालण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात असल्याचा, केंद्र सरकारकडून केला जात असल्याचा आरोप ठाकरे गटाच्या नेत्यांकडून अर्थात संजय राऊत यांच्याकडून करण्यात आला।
आणि या मोर्चामध्ये आपण पाहतोय की उद्धव ठाकरे हे नेतृत्व करतायत, तर ठाकरे गटाचे अनेक नेते या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत आणि प्रचंड अशी गर्दी सध्या या मोर्चामध्ये पाहायला मिळते. धारावीकरांच्या न्यायासाठी आणि धारावीच्या रक्षणासाठी असं म्हणतच हा मोर्चा या ठिकाणी काढण्यात आलाय. 15 संघटना या मोर्चामध्ये सहभागी झालेत आणि तीनही पक्षांचे कार्यकर्ते या मोर्चामध्ये आहेत, नेते या मोर्चामध्ये आहेत. धारावीचा मुद्दा हा मुंबईकरांसाठी तसा संवेदनशील असा विषय आणि त्याच मुद्द्याला आता उद्धव ठाकरेंनी हात घातलाय. धारावी विकासाच्या माध्यमातून मुंबईचाही अदानींच्या घशात घालण्याचा हा डाव असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. तटी जंक्शन पासून काढण्यात आलेला हा मोर्चा आता बीकेसी पर्यंत जाणार आहे. हे थेट दृश्य उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे या मोर्चाचं नेतृत्व करताना. ठाकरेंच्या या मोर्चाला इंडिया आघाडीतील घटक पक्षांचा देखील पाठिंबा आहे. धारावीचा विकास हा सरकारनेच करावा ही प्रमुख मागणी आहे उद्धव ठाकरे यांची. त्याचबरोबर धारावीतील सर्व निवासी अनिवासी झोपडपट्टी धारकांना पात्र ठरवून त्यांचं धारावीमध्येच पुनर्वसन करा अशी आग्रही मागणी यामध्ये आहे. तर अदानींना TDR हा कुठेही वापरता येणार आहे मुंबईमध्ये, तर त्याला देखील ठाकरे गटानं विरोध केलाय. निवासी झोपडपट्टी धारकांना या ठिकाणी 500 चौरस फुटांचं घर मोफत द्या अशी मागणी देखील उद्धव ठाकरे यांनी केली. धारावी ही केवळ झोपडपट्टीच नाही तर अनेक उद्योगांचं केंद्र म्हणून धारावीकडे पाहिलं जातं. त्यामध्ये लेदर मार्केट धारावीमधील सगळ्यात मोठं असं आहे. तसंच विविध कंपन्यांना कच्चा माल पुरवण्याचं काम देखील धारावीतून केलं जातं. त्यामुळे मोठी आर्थिक उलाढाल देखील या धारावीतून होत असते आणि या धारावीच्या पुनर्विकासाच्या मुद्द्यावरून आता मोठं राजकारण सुरू झालं. नक्कीच सागर, आणि आपण पाहिलं की फक्त 500 चौरस फुटांचं घर नाही तर व्यावसायिक जर असेल तर त्यांना तेवढीच जागा उपलब्ध करून द्यावी, म्हणजे त्यांचे व्यवसाय त्याच ठिकाणी सुरू राहतील अशी देखील ठाकरे गटाची मागणी आहे.